नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स। त्याकरिता इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, 1 कप रवा घेतलाय, पिठी साखर घेतले, अर्धा कप दूध घेतलंय, खोबऱ्याचं पावडर घेतलंय, तीळ घेतल्यात, तूप घेतलंय आणि वेलची पावडर। आता वळूया कृतीकडे। मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये आता हा रवा घालत आहे आणि हा गव्हाचं पीठ घालत आहे। आता हा तूप घालायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता हे 3 इंग्रेडिएंट्स मी मिक्स करून घेते। तूप व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता याची मूठ वळत आहे। आता मी यामध्ये बाकीचे इंग्रेडिएंट्स घालत आहे। आता हे पिठी साखर घालत आहे, वेलची पावडर घालत आहे, नारळाची पावडर घालत आहे आणि तीळ घालत आहे, चिमूटभर इतकं मीठ घालत आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करते। हे सगळे इंग्रेडिएंट्स व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता मी यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे मळून घेते। अशा प्रकारे हा पीठ मी मळून घेतलाय। थोडंसं तेल घालून अशा प्रकारे हा पीठ मी मळून घेतलाय। आता आपण याला लाटून घेऊया। त्याचे 2 पार्ट करते मी। याला लाटते। अशा प्रकारे पोळी लाटले मी। आता हे या कटरच्या साहाय्याने मी त्याला शेप देते। मी हे कापून घेतलेले आहेत कटरच्या साहाय्याने। आता एक्स्ट्रा जो पीठ आहे तो मी साईडला करते। अशा प्रकारे सगळे बिस्किट मी करून घेते। मी ते तेल गरम करण्याकरता ठेवले आहे। आता त्यामध्ये मी हे बिस्किट घालत आहे। दोन्हीकडनं आपल्याला गोल्डन ब्राउन करून घ्यायचे आहेत। आता या स्टेजला मी हे बिस्किट काढून घेते।